नमस्कार मैत्रिणींनो, तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर। साडी ही एक अशी फॅशन आहे जी कोणत्याही कार्यक्रमासाठी आणि कोणत्याही वेळी महिला नेसू शकतात। साडी नेसूनही तुम्ही अधिक आकर्षक तर दिसतातच, पण आपलं ट्रेडिशनही जपलं जातं। पण नुसती साडी चांगली असून चालणार आहे का? तर अजिबात नाही। त्यावरील ब्लाऊज आणि ब्लाऊजची स्टाईलही तितकीच महत्त्वाची ठरते। तुमचा लुक घडवण्यासाठी किंवा बिघडवण्यासाठी साडीवरील ब्लाऊजच महत्त्वाची भूमिका बजावतो। साडीचा ब्लाऊज योग्य फिटिंगचा नसेल किंवा साडीला व्यवस्थित मॅच होणारा नसेल तर मग साडी कितीही महागडी असली तरीही त्याचा काहीच उपयोग होत नाही। विशेषतः जर तुम्ही लग्नामध्ये साडी नेसणार असाल तर या गोष्टींची नक्कीच काळजी घ्या। सध्या लग्नाचा सीझन चालू आहे, तसेच एका पाठोपाठ एक सणही येत आहे आणि तुम्ही नवीन ब्लाऊज शिवायचा विचार करत असाल तर तुम्हाला काही महत्त्वाच्या गोष्टींचा विचार नक्कीच करायला हवा आणि त्या गोष्टी कुठल्या तेच मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। जर तुम्ही या गोष्टी विचारात ठेवून जर ब्लाऊज शिवला तर तुमचा लुक नक्कीच रिच आणि क्लासी दिसेल। आता नंबर 1 आहे पॅडेड ब्लाऊज। तुमच्या ब्रेस्टची साईज जर खूपच लहान असेल तर तुम्हाला साडीमध्ये अधिक आकर्षक दिसण्यासाठी पॅडेड ब्लाऊज शिवून घेणे अधिक सोयीस्कर ठरते। तसेच तुमच्या ब्रेस्टला योग्य आकार देण्यासाठी आणि साडीमध्ये तुमची फिगर अधिक चांगली दिसण्यासाठी तुम्ही पॅडेड ब्लाऊज शिवा। खास करून जेव्हा तुम्ही महागड्या साड्या घेता, जसं की पैठणी, बनारसी, कांजीवरम, चंदेरी, नारायणपेठ अशा सिल्कच्या साड्या ज्या असतात त्या खूप महागड्या असतात, तेव्हा तुम्ही पॅडेड ब्लाऊज शिवण्यालाच प्राधान्य द्या। त्यामुळे तुमचा लुकही पूर्ण दिसेल आणि तुम्हाला ब्राचे स्ट्रॅप लपवण्याचाही त्रास होणार नाही। दुसरी जी गोष्ट आहे ती म्हणजे ब्लाऊजच्या हाताची बाही म्हणजेच ब्लाऊज स्लीव्ज। सध्या हाताच्या कोपऱ्यापर्यंत ब्लाऊज शिवण्याची फॅशन जोरात चालू आहे। तुम्हालाही तसेच ब्लाऊज शिवायचे असेल तर तुम्ही हाताच्या कोपऱ्याच्या 2 इंच वर किंवा मग 2 इंच खाली असा ब्लाऊज शिवा। एकदम कोपऱ्यापर्यंत ब्लाऊज शिवला तर तुमचा लुक खराब होऊ शकतो। तसंच हात वर खाली करण्यासाठी असे ब्लाऊज डिझाईन त्रासदायक ठरू शकतात। एकदम कोपऱ्याजवळ जर ब्लाऊज खराब झाला तर संपूर्ण साडीचा लुकच खराब होऊ शकतो। त्यामुळे कोपऱ्यापर्यंत ब्लाऊज शिवायचा असेल तर वरील गोष्टींचा नक्कीच विचार करा। तिसरी जी गोष्ट आहे ती म्हणजे ब्लाऊजची पुढची बाजू। साडी कुठल्याही प्रकारची असो पण ब्लाऊजची पुढची बाजू खूपच महत्त्वाची असते। ब्लाऊजची पुढची बाजू ही व्यवस्थित शिवलेली असावी। त्याशिवाय तुम्ही ब्लाऊजचा गळा मागच्या बाजूने डीप ठेवणार असाल, अर्थात डीपनेक ब्लाऊज शिवणार असाल तर पुढचा गळा लहान ठेवा। दोन्ही दिशेला डीपनेक अजिबातच चांगलं दिसत नाही आणि त्यामुळे ब्लाऊजची फिटिंगही खराब होते। तर चौथा पॉईंट आहे तो म्हणजे साडी आणि ब्लाऊजचे कॉम्बिनेशन। साडी आणि ब्लाऊजमध्ये योग्य मेळ असणे अत्यंत गरजेचे असते। तुम्ही मिसमॅच ब्लाऊज जरी शिवणार असाल तरीही साडीच्या रंगासह योग्य कॉन्ट्रास्ट रंगाचाच ब्लाऊज तुम्ही निवडावा। जर साडी प्लेन असेल तर हेवी ब्लाऊज हवा किंवा मग स्टायलिश ब्लाऊज तुम्ही घालू शकता। या उलट साडी जर खूपच भरजरी असेल तर एकदम साधा ब्लाऊज शिवा। 5वा आणि शेवटचा पॉईंट आहे तो म्हणजे गळ्याच्या डिझाईन्स। तुमची उंची जर कमी असेल अथवा तुम्ही खूपच बारीक असाल तर तुमच्या ब्लाऊजचा गळा गोल किंवा मग ओव्हल आकाराचा शिवा। तुमची पाठ जराशी जाडसर असेल म्हणजेच फॅटी असेल आणि तुम्हाला बॅकलेस ब्लाऊज शिवायचा असेल तर तुम्ही बॅक साईडला एखादे गोलाकार होल राहू द्या। त्यामुळे तुमची जी पाठ आहे ती अधिक टोन दिसेल आणि तुम्हाला परफेक्ट असा लुक मिळेल।